अमृताची वाणी देह दिवाची कारणी. मुखामध्ये गोडवा असावा आणि आपल्या मुखामध्ये अमृत निर्माण होण्याकरता भगवंताचं चिंतन असावं. हो, भजनातूनच आपल्याला हा संयम आणि हा गोडवा निर्माण करता येतो. माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे की या जगामध्ये सगळ्यात पवित्र सेवा जर कोणती असेल ना तर ती भजन सेवा असते. या जगातली सगळ्यात पवित्र सेवा. आणि भगवंताच्या दरबारामध्ये आपल्याला जे मोठेपण मिळणार आहेत ना तर ते आपण केलेल्या भजनानुसार मिळणार आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, आपल्याला लोकांनी मानावं का देवाने सन्मानित करावं? मी बसू कलिमा राग येता संत. आपल्याला लोकांनी मानावं का हनुमानजी महाराजांनी आपल्यावर कृपा करावी? हनुमानजी महाराजांनी आपल्यावर कृपा करावी. समाजाची मान्यता आज असते, कदाचित उद्या नसू शकते. पण ईश्वराच्या दरबारामध्ये जे स्थान आपलं पक्क होणार आहेत ना, काळ सार्थक केलं त्यांनी करता सांगता, ईश्वराच्या दरबारामध्ये जे आपलं स्थान पक्क होणार आहेत ना ते आपण केलेल्या भजनानुसार होणार आहेत, आपण केलेल्या सप्ताहातील योगदानानुसार होणार आहेत. मग ती अन्नदानाची सेवा असू द्या. माझे तरुण मित्र मंडळ वाढण्याची सेवा करतात. आपल्याला कीर्तन आटोपल्यानंतर जी पंगत बसते ती पंक्तीमध्ये फक्त 5-7 मिनिटाच्या आत आपल्या पत्रळीवर प्रसाद पोहोचवतो. याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते आपल्या गावातील तरुण मित्र मंडळींनाच जात येतात. वाढण्याची सेवा करतात. प्रसाद पोच करणं परमार्थच फार मोठी सेवा आहे. फार मोठी सेवा अशी या सेवेद्वारे आपल्याला मोठेपण मिळणार आहेत आणि ईश्वराच्या दरबारामध्ये आमचा सन्मान होणार आहे. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. प्रमाण येत भजन तुका म्हणे थोरपण काय जाळावे ते. जाळावे ते काय थोरपण, काय त्या मोठेपणाला जाळावं का? ज्या मोठेपणामध्ये भजन नसेल, ज्या मोठेपणामध्ये साधू संतांची सेवा नसेल, ज्या मोठेपणामध्ये वारकरी नसतील, सेवेला वारकरी नसतील, दारावर अतिथी येत नसेल, ते मोठेपण काही कामाचं नसते दादा. म्हणून नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. आपल्या वाचेतनं भगवंताचं भजन घडावं, त्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि हळूहळू हळूहळू माणसं जोडली जातात. वाचेमध्ये गोडवा आला ना की बस भगवंताच्या दरबारात आमची जागा पक्की झाली. म्हणून जगद्गुरूंनी आपल्या वाचेला आज्ञा केली आहे, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंताचं भजन असावं. भजना इतकी पवित्र सेवा कोणतीच नाहीत. नामा इतकं पवित्र साधन या जगात दुसरं कोणतंच नाही. कलियुगा माझी करावे तेने नारायण देईल भेटी. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम गोड आहे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत जयासी फिके पुढे, अमृत जयासी फिके पुढे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस. आपल्याला अमृताचा अनुभव येतो तो आपल्याच वाणीद्वारे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावन घे सांग पंढरी राया, सांग पंढरी राया.
भजनासारखं नामासारखं पवित्र साधन नाही. नाम वाचे श्रवण कीर्ती. श्रवण कीर्ती, भजन ऐका, पारायण ऐका, हरिपाठ ऐका, हरिकथा ऐका. श्रवण भक्ती या जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. पाऊले चित्ती समान. पाऊले म्हणजे भगवंताचं स्वरूप, ते आपल्या चित्तामध्ये धारण करा. याला म्हणतात नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. चित्तामध्ये भगवंताचं चिंतन असावं आणि चित्त हे भगवंताच्या चरणी समर्पित व्हावं. प्रपंचामध्ये वित्त पाहिजे, शरीरामध्ये पित्त पाहिजे आणि भजनामध्ये चित्त पाहिजे. विठ्ठला विठ्ठला भजन कुणी केलं? ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतोय ते माझे हनुमानजी महाराज आजही भजन करत आहेत. काळ सार्थक केलं त्यांनी. प्रसिद्ध उदाहरण आहेत हनुमानजी महाराजांचं. रामायणामध्ये माझे हनुमानजी महाराज हे प्राण आहेत. जर हनुमानजी महाराजांचं पात्र भाषा झालं ना रामायणातून, रामायणातला प्राणच निघून जातो. आपल्याला एक सोपा प्रश्न विचारतो. माझे भगवान प्रभू रामचंद्रजी या विश्वाचे मालक आहेत आणि हनुमानजी महाराज त्यांचे सेवक आहेत. गावात मंदिर मालकाचं आहे का सेवकाचं आहे? कोणाचं आहे? मालकाचं मंदिर नाही असं नाही. मालकाची मंदिर आहेत, अयोध्येमध्ये भव्य आणि दिव्य मंदिर आहेत, पण प्रत्येक गावात मंदिर नाही मालकाचं. प्रत्येक गावात मंदिर माझ्या हनुमानजी महाराजांचं आहे. पण सामर्थ्य किती आहे? मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सामर्थ्य रे हनुमानजी महाराजांचं प्रत्येक गावात मंदिर झालं त्याचं कारण दास्यत्व निकट हनुमंतेपै केले म्हणून देखील रामाचरण. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. हनुमानजी महाराजांनी लंका दहन केलं. लंका दहन झालं आणि भगवान प्रभू रामचंद्रजींच्या दर्शनाला आले. स्वामी, आपण दिलेली सेवा पूर्ण झाली. दर्शन घेतलं. भगवान प्रभू रामचंद्रजींनी खूप स्तुती केली हनुमानजी महाराजांची. काय मारुतीराय, या त्रैलोक्यात तुमच्याच नावाची चर्चा आहे. प्रत्येक जण म्हणतो काय शूरत्व आहे, काय वीरत्व आहे. इतकी चर्चा, इतकं कौतुक केलं भगवान प्रभू रामचंद्रजींनी. हनुमानजी महाराजांनी देवाचे पाय घट्ट पकडले. प्रभू म्हणे माझे पाय का पकडताय? माणसाने दोनदा सावध झालं पाहिजे. एकदा जर आपल्या गुरुवर्य महाराजांनी जर आपली स्तुती केली, गुरुवर्य महाराजांनी आपली स्तुती केली ना, स्वतःला सावरून घ्या, कारण तोल जायचा संभव असतो. ती स्तुती म्हणजे आपली फार मोठी सेवा झाली असं नाही, तर आपल्या पुढच्या सेवेला दिलेली ती प्रेरणा असते. विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य महाराजांनी स्तुती केली ना, स्वतःला सावरायचं एक, आणि दुसऱ्यांदा सावध व्हायचं. एखाद्या मूर्खानं स्तुती केली ना, मूर्ख जो कालपर्यंत बोलत नव्हता, आपल्याला जवळून गेला तरी जय हरी करत नव्हता, पण आज मात्र ती स्तुती करायला लागला ना, सावध व्हायचं. कौतुकाच्या पुलाखाली स्वार्थरूपी नदी वाहत असते. विठ्ठला विठ्ठला ऐका बरं, हनुमानजी महाराजांनी पाय इतके घट्ट पकडले, भगवंत म्हणे पाय सोडा, नाही सोडणार का? त्यावेळी हनुमानजी महाराजांनी दिलेलं उत्तर फार छान आहे. हनुमानजी महाराज म्हणे देवा लंका सोन्याची होती आणि सोनं हा धातू जळत नाही. सोनं जळतं का? डौचमध्ये कसं काय वातावरण सोन्याचं जळतं का? सोनं जळतं? सोनं 1 ग्रॅम असो 1 किलो असो जळत नाही. ते तेव्हा जळतच नाही, जळू शकत नाही सोनं. मग लंका जळली कशी? त्याचं उत्तर हनुमानजी महाराज देतात. प्रभू लंका सोन्याची होती, जळालीच नसती, पण लंकेत गेल्याबरोबर मी रामनामाचा डंका वाजवला आणि म्हणून लंका जळाली. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. हा नामधारकांच्या अंतःकरणातला विश्वास आहे.
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. माझ्या भक्त प्रल्हादजींनी भजन केलं ना, किती संकट येऊ द्या हो, विश्वास होता माझी स्वामी माझ्या पाठीशी आहेत ना. माझ्या हनुमानजी महाराजांची कृपा जर आपल्या पाठीशी असेल ना, तर जगातील कोणतंही संकट येऊ द्या, आपल्यावरचं संकट हनुमानजी महाराज सहज रीतीनं दूर नेतील. हे दुःख भजन मारुती नंदना सुनलो सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. नामस्मरण करणारे माझे हनुमानजी महाराज आजही भजन करतात. पंढरपूरच्या जवळ एक मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये काळ सार्थक केलं त्यांनी करता सांगतो. श्यामा नावाची गणिका राहत होती. या गणिकेचं दुर्दैवाला एक मुलगी झाली, पण ज्या मुलीला वडिलांचं नावच देता आलं नाही, फक्त आईचं नाव माहिती होतं. 12-15 वर्षाची मुलगी झाली. सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती, अलौकिक सौंदर्य या मुलीकडे आहे. गावकरी मंडळी विचारायची, अरे कोण लेकरू आहे, कोण मुलगी ही, काय नाव बाळ तुझं? माझं नाव कान्होपात्र आहे काका. आईचं नाव श्यामा, वडिलांचं नाव. वडिलांचं नाव विचारलं की माझी कान्होपात्रा मातेनं घरी जायचं ना आईला विचारायचं, आई माझे बाबा कोण आहेत ग? मायलेकींनी ढसढसा रडावं, कोण बाबा येत माहीत नाही. आपल्यासारखे ज्येष्ठ मंडळी भेटले तर माझ्या कान्होपात्रा मातेनं विचारायचं, बाबा तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव सांगता येईल का हो? कोण आहेत माझे वडील, कुठे आहेत माझे वडील? या प्रश्नाचं उत्तर कोणी देईनात. गावातील एका ज्येष्ठ वारकऱ्याने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल, माऊली ज्ञानोबरायांकडे जा, तिथं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. माझी कान्होपात्रा माता आळंदीत आल्या. माऊलींना विनंती केली, माऊली माझ्या बाबांचं नाव सांगाल? माऊली म्हणे, जे बाबा तुला रस्त्यावर ठेवून निघून गेले त्या बाबांचं नाव ऐकून काय करणार आहेस? ते आजही तुझी जबाबदारी घेत नाहीत, कालही घेत नव्हते, आजही घेत नाहीत, उद्याही घेणार नाही. मग त्यांचं नाव ऐकून काय करणार आहेस तू? म्हणजे मग मला बाबा नाही आहेत का, वडील नाही आहेत का? माऊली म्हणे, तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत. कुठे आहेत? पंढरपूरला आहेत. भेटतील ते? हो मग आपल्या सगळ्यांची तर ती वाट पाहतात. मग काय करावं लागेल माऊली? भजन करत करत त्यांच्यापर्यंत जा. माझ्या कान्होपात्रा मातेनं खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली आणि दिंडीमध्ये निघाल्यात. भक्तिमय देहाता पंढरी सदावला, भक्तिमय देहाता पंढरी सदावला. हरी तुझ्या दर्शनासी जीव अनंत हे रूप अनंत ही माया, विटेवरी उभा माझा विठुराया. चंदनाचा टिळा सावळी ही काया, ब्रह्मांडाचा पाया माझा विठुराया. माझ्या कान्होपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दर्शनाकरता स्वतःच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्वरूप उभं केलं. दादा कधी दर्शन होणार आहे देवाचं? बारीमध्ये दर्शनाकरता उभी आहे तितक्यात एक वारकरी आला, हे बाळ काय नाव तुझं? माझं नाव कान्होपात्रा आहे. अरे तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाहचं सैन्य आलंय. त्यावेळी कान्होपात्रा म्हणे, का आलंय ते सैन्य, का बादशाह मला शोधतायत? म्हणे तुला पट्टाराणी करून घ्यायचंय, जावं लागेल तुला. त्यावेळी कान्होपात्रा माता पळत पळत निघाल्या आणि भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. विश्वाच्या मालकाला पाहिलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला दादा. कान्होपात्रा मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. भगवंताच्या चरणकमलांना मिठी मारली, नेत्राश्रूने अभिषेक घातला.
भगवंताला विचारताय, देवा या जगावर सत्ता तुमची ना हो, बादशाची नाही आहे. मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या, मी बादशाकडे नाही जाणार. माझ्या कानोपात्रा मातेची विनंती देवानं मान्य केली. माझ्या कानोपात्रा मातेनं भगवंताला आर्ततेनं हाक मारली, नको देवराया अंत तापाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे. मंदिरामध्ये एक चमत्कार घडला. वारकऱ्यांच्या समक्ष माझ्या कानोपात्रा मातेच्या हृदयामधून एक आत्मज्योत निघाली दादा आणि भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. दृष्टांत थांबवतो. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आपण पंढरपूरला जातो, सगळ्यात पहिले दर्शन कान्होपात्रा मातेचं घेतो का भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो? पहिले दर्शन कान्होपात्रा मातेचं घेतो. त्याचं कारण नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. भजन केलं दादा, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली म्हणून ज्ञानदेवाची. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला ना की बस मिळालेला वेळ हा धन्यतेपर्यंत पोहोचला. अभंगाचं दुसरं काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला कुमार
आपल्याला मिळालेला वेळ हा चांगल्या कार्यामध्ये व्यतीत करा. मंदिरात आल्यानंतर सगळे चांगले वागणार आहेत, पण मंदिराच्या बाहेर सुद्धा अतिशय प्रेमानं राहा, सर्वांशी प्रेमानं राहा. आपल्याला भेटेल त्या सर्वांचा आदर करा. विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोणी जगद्गुरु चिंतन करतात. पुढे रक्षाबंधनाचा पर्व काळ आलात. आपण आपल्या बहिणींचा जसा सन्मान करतो रक्षाबंधनाच्या दिवशी, त्या दिवशी आपण बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो दादा, त्याला रक्षाबंधन म्हणतात. पण आपल्या घरातील बहिणींची जशी आपण जबाबदारी घेतो तशी घरातील बाहेर भेटणारी ही भगिनीसुद्धा ही माझी बहीण असेल, हा सिद्धांत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये दिलाय की आपण जसं घरातील बहिणीचा सन्मान करतो ना, तसं आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक माता भगिनीचा सन्मान जर आपल्याकडनं घरला तर भारत महाविश्व निर्माण व्हायला वेळच लागणार. आणि हे खऱ्या अर्थानं रक्षाबंधन असेल. पर उपकारे निने पर निंदा पर श्रिया सदा बहिणी माया. पर उपकारे निने पर निंदा पर श्रिया सदा बहिणी माया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईची बोळवण केली आणि तिला इमामे एतबारे स्वतःच्या सासरी पोहोच केलं. दादा, ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी घडलेली रक्षाबंधनाची घटना आहे. दादा, आपण ज्यावेळी परस्त्रियांचा सन्मान करू ना, माता बहिणींचं पूजन करू ना, खऱ्या अर्थानं ते रक्षाबंधन सार्थ ठरेल. दादा, सगळ्यांना सोबत घेऊन जो आनंद मिळतो तो आनंद वेगळा असतो. परमार्थामध्ये सगळेजण एकत्र येऊन जी पंगत दिली जाते, जे अन्नदान दिलं जातं, तो आनंद वेगळा असतो. हो, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोकुळाष्टमीला हाच आनंद घेतला. दादा, गोकुळाष्टमी म्हणजे तरी काय, माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे जेवढे मित्र होते, वर्ज्या, वाकड्या, दादा, दामा, सुदामा, श्रीदामा, या सगळ्यांना एकत्र घेऊन माझ्या विश्वाच्या मालकानं जो आनंद निर्माण केला, तो आनंद प्रत्येक वर्षी आपण गोकुळाष्टमीला साजरा करतो. आणि भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा पर्व काळ हा गोकुळाष्टमीचाच मानला जातो. त्याचं कारण विश्वाच्या मालकानं घेतलेला आनंद. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका, दंग राधिका बावरी, लावी तोलळा श्याम सावळा, लागला तुझा रंग हा निळा, सुरबासुरीचा मोहवी मनाला. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका, दंग राधिका बावरी, लावी तोलळा श्याम सावळा, लागला तुझा रंग हा निळा, सुरबासुरीचा मोहवी मनाला. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका, दंग राधिका बावरी, बावरी, बावरी. आनंद हा समूहात निर्माण होतो. भारत माता जी स्वतंत्र झाली, ती स्वतंत्र होण्याचं कारण आमचे सर्व तरुण क्रांतिकारक आहेत. दादा, 15 ऑगस्ट ही सामान्य तिथी नाही. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे. सगळ्यात मोठा सण साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून का साजरा करायचा? कारण 15 ऑगस्ट करता भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबूगणू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रांतीवीरांचं स्वतःचं जीवन त्यांनी भारत मातेच्या चरणी समर्पित केलं. आणि या क्रांतीवीरांचं स्मरण प्रत्येक वर्षी आम्हाला व्हावं याकरता 15 ऑगस्ट आम्ही राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो.
हा त्याग आहे. आज कोणी कोणाकरता जगायला तयार नाहीत दादा, कोणी कोणाकरता वेळ द्यायला तयार नाहीत. या क्रांतीवीरांनी स्वतःचं जीवन भारतभूमी करता समर्पित केलं. कर चली हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. भगतसिंगांचं वय 9 वर्षाचं. जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं. रक्तानं माखलेली भूमी त्यांनी पाहिली, कपाळाला लावली. त्याच दिवशी प्रतिज्ञा केली, मैं जीऊंगा तो सिर्फ आपके लिए जीऊंगा. वयाच्या 15व्या वर्षी भगतसिंगांच्या लग्नाचा निर्णय झाला आणि घरात पाहुणे पाहण्याकरता आले. त्याच दिवशी भगतसिंगांच्या आईनं भगतसिंगांना दुकानात पाठवलं. भगत जा बेटा सामान लेके आ. भगतसिंग दुकानात निघाले. त्यावेळी अंतःकरणात विचार आला, आज जर आपलं लग्न पक्क झालं तर जगावं लागेल परिवाराकरता. आपला परिवार 4 भिंतीतला आहेच, पण आपल्याला जगायचंय खऱ्या अर्थानं, भारतभूमी करता जगायचंय. बाजारची पिशवी बाजूला ठेवली. 50 रुपये खिशात होते, आईनं दिलेले. तरुण क्रांती सेनेमध्ये दाखल झाले आणि त्याच दिवशी भारतभूमी करता स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं भगतसिंगांनी. पुढे संसदेमध्ये बॉम्बस्फोट झाला. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यात आलं. भगतसिंगांना आरोपाखाली अटक करण्यात आली. फाशीची शिक्षा झाली. गड्या वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांना फासावर जायचंय. आई वडील भाऊ बहीण भेटण्याकरता आले बाबा. त्यावेळी कैद्याच्या वेशात स्वतःचं लेकरू ज्यावेळी आईनं पाहिलं, त्यावेळी काय म्हणत असेल त्या आईचं अंतःकरण. स्वतःचं लेकरू कायद्याच्या वेशात ओळखलं आईने. आवाज दिला, भगत. पाठमोरी उभी असणारे भगतसिंग आईचा आवाज ओळखतात. अरे माँ, हे माँ. गजाच्या आतून भगतसिंग होते, बाहेरून आई होत्या. माँ, हे माँ, अरे अच्छा हुआ मुझे मिलने आई हो. माँ, मुझे आशीष दो, मला आशीर्वाद दे आई. बरं झालं मला भेटायला आलीस. हां बरं झालं ना, आशीर्वाद दे मला, आशीर्वाद दे. आई गजाशी टक्कर घेत होती, गजाशी टक्कर घेत होती. स्वतःच्या लेकराला भेटण्याची शेवटची वेळ होती. कडाडून मिठी मारायची होती. गज आडवे आले होते. धसधसा रडत होती आई. भगतसिंगांना प्रश्न विचारते, भगत, हे भगत, अरे पाल पोस के तुझे बड़ा किया था, फांसी पे जाने के लिए बड़ा किया. अरे इतना बड़ा हो गया तू, इतना बड़ा हो गया तू, अरे इतना बड़ा हो गया. आई ढसढसा रडते, पण आईला शांत करतायत माझे भगतसिंग. माँ, हे माँ, रोती नहीं माँ, अरे रोती नहीं माँ. कबीर जी कहते हैं माँ, कबीर जी कहते हैं, जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली, क्या खोवेगा नूर. आई, आई, भगतसिंग म्हणतायत, कबीरजी म्हणतायत. भगतसिंग आईला समजावून सांगतायत की अरे कबीरजी म्हणतात ना, आईने जन्म देवा तिघांना, एक छत्रपती शिवाजी महाराजांसारखं ते लेकरू शूर असावं, 2 कर्णासारखं दानशूर असावं, 3 तुझ्या लेकरासारखं भगतसिंगासारखं देशभक्त असावं. आणि त्याच दिवशी आईचा आशीर्वाद घेतात आणि स्वतःचं जीवन या भारतभूमी करता समर्पित करतात. दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. ओ दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. भारत माता की संपलं कीर्तन. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. आपण केलेल्या सेवेचा समारंभ होतो. अंतःकरणात दंभ नको, कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा. आपण केलेलं भजन हे आपल्या स्वरूप नावाच्या सिद्धीपर्यंत पोहोचवत आहेत आणि नित्य नूतन समाधीची अनुभूती देत आहेत. निळामणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी किंवा तेची समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली 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 ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज. टाळी वाजवा, मायबाप सर्वांनी भजन करा. माझ्या माऊलीचं भजन करा. जय ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, बोला 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 बोला. ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली. संत श्रेष्ठ निळो
गुरुबारायांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद बाबांच्या कृपेनं झालेली सेवा भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र डाऊज बुद्रुक सप्ताह कमिटी सर्व सदस्य उदार अन्नदाते दिनगीदार सर्वांच्या वतीनं आजच्या सेवेचा योग आमचे प्रिय मित्र हरिभक्तीपरायण कांतीलालदादा पवार यांच्या आग्रहास्तव तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आपल्या सगळ्यांमध्येच मी बाबांना पाहतो, सर्वांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो. उद्यापासून योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शहा पंचाळे तालुका सिन्नर या ठिकाणी संपन्न होतोय. मी सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं डाऊजकरांना विनंती करतो की आपण एक दिवस अवश्य यावं आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे, अन्नदानाची व्यवस्था आहे. बेटाच्या परंपरेशी जवळून जोडलेली आपण सर्व मंडळी आहात. संस्थांच्या वतीनं गुरुवारी महाराजांच्या पायाचा एक सेवक म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण अवश्य या सप्ताहाला एक दिवस भेट द्या, 2 दिवस भेट द्या. सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.